नमस्कार. लोकमान्य न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काल 1 मे 2026 आणि या दिवशी घडलेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. कारण सध्या बारामती तालुक्यातही अशी घटना घडली होती. त्या धक्क्यातून अजून तालुका सावरला नसतानाच नसरापूर भोरीतून एक अत्यंत मनाला वेदना देणारी व महाराष्ट्राला सुन्न करणारी बातमी आज कानावर धडकली आणि सर्वसामान्य जनांच्या मनात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले. तर ती बातमी काय आहे हे सविस्तर जाणून घेऊयात. बोर नसरापूर येथे एक आजीकडे आलेली चिमुकली, साधारण 3.5-4 वर्ष वय असेल हिचं, आणि ह्या चिमुकलीला कांबळे नावाच्या 65 वर्षीय व्यक्तीने गोठ्यातील गाय दाखवतो या लालसेपोटी किंवा तिला ते आमिष दाखवून त्या गोठ्याकडे घेऊन गेला आणि त्या गोठ्यामध्ये त्या चिमुरडीवरती अमानुष असा अत्याचार केला. आणि या अत्याचारानंतर तो दुर्दैवी किंवा तो क्रूर असा चेहरा त्याने परत त्या मुलीला शेणामध्ये गाडून ठेवलं अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणामध्ये आरोपी त्या मुलीला घेऊन जात असतानाचा एक 30 सेकंदाचा CCTV फुटेज हेही आपल्याला सापडलेला आहे किंवा पोलिसांना ते हस्तगत झालेलं आहे. त्या CCTV फुटेजमध्ये तो आरोपी त्या छोट्याशा लेकराला, 3.5-4 वर्षाच्या मुलीला त्या गोट्याकडे घेऊन जाताना दिसत आहे. परंतु हे इथंच थांबतंय का? आज 3.5-4 वर्षाच्या मुलीबाबत ही जर अशा प्रकार घडत असतील तर लोकांनी मुली जन्माला घालायच्या का नाही, हा एक प्रश्न सध्या ऐरणीवर येत आहे. कारण सध्या महाराष्ट्रामध्ये अशा या अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराचा जो प्रमाण आहे हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आणि याबाबत प्रशासन मात्र ढिसूळ कामगार किंवा प्रशासनाचं काम जे आहे अतिशय ढिसूळ, कुठल्याही प्रकारचा धाक कायद्याचा राहिलेला नाही, अशा प्रकारचं वातावरण आपल्याला बघायला मिळते. कारण आज जी घटना घडलेली जी घटना आहे ही घटना संपूर्ण राज्यावर नव्हे देशावर परिणाम करणारी घटना आहे. या घटनेमुळे सर्व स्तरावरून निषेध व्यक्त केला जातोय. पण आपण फक्त निषेध व्यक्त करून थांबणार आहोत का? तर यासाठी आपल्याला कठोर असे कायदे अंमलात आलेले पाहिजेत. कारण आज या प्रकरणानंतर नागरिकांनी पुणे-सातारा महामार्ग असेल हा रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर नवले ब्रिज जवळही तसाच एक प्रयत्न झाला. आरोपीला गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला. परंतु हे जे घडलेलं कृत्य आहे अत्यंत दुर्दैवी कृत्य आहे. आणि अशा विकृत मानसिकतेला आपण किती दिवस बळी पडणार आहोत? कारण आज ह्या लोकांच्या अशा कृत्यामुळे आपल्याला मुली जन्माला घालायच्या का नाहीत हा प्रश्न ऐरणीवरती येतोय. सध्या शाळांना सुट्टी आहे, परंतु ज्यावेळेस शाळा असतात त्यावेळेस ग्रामीण भागातल्या छोट्या मुली असतील, मुलं असतील, यांना शाळेपर्यंत सोडण्यासाठी आपण सहज एखाद्याला म्हणतो की बाबा चला आमची मुलगी किंवा मुलगा शाळेपर्यंत सोडता का, कॉलेजपर्यंत सोडता का. परंतु आता येणारा काळ इतका भयानक होत चालला आहे की आपल्याला आपल्या मुलांच्यावरती स्वतः व्यक्तिगत लक्ष द्यावं लागेल. आपला पाल्य कोणाबरोबर येतो, कोणाबरोबर जातो, त्याला वाटेमध्ये कोण भेटतंय का, ह्या काळजीपोटी मात्र एक मनामध्ये नेहमीच एक काळजी राहणार आहे. त्याच्यामुळे आज घडलेली घटना ही संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारी असून यावरती लवकरात लवकर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी व त्या आरोपीस कठोरात कठोर शासन करावे. एवढ्यावरच न थांबता अशा घटना भविष्यातील रोखण्यासाठी कठोर कायदे करणेही गरजेचं आहे. धन्यवाद.